मराठ्यांचे पोरं त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, हे कर्जबाजारी व्हायला लागले. याला मूळ कारण सरकार आहे. म्हणून सारथीपासून तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत आणि तिथपासून ते हैदराबादचा JR निघालाय, ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक, पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाहीत. त्याबद्दल आता पोरं जूनमध्ये ऍडमिशन आहे पोरांचे मराठ्यांचे, मग त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, व्हॅलिट्या द्यायच्या, हे सरकार जाणून बुजून देत नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहे. मला असं वाटतंय मनोजला म्हणजे ह्या परिसरामध्ये काडीची किंमत नाही, आता हे सगळ्यांना माहीत झालंय. मनोजला या परिसरात आता काडीची किंमत नाही, आता हे सर्वश्रुत सगळ्यांना माहिती झालंय. हे नवीन उद्योग आहे का? मला हे म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय आल्याच्या नंतर जरंगेची भेट होते आणि त्याच्यानंतर हे उपद्व्याप हे उद्योग जरंगे उद्योग सुरू झालाय का? जरंगे कोण आहे? जरंगे का एखाद्या राजकीय पक्षाचा काय प्रवक्ता आहे का? जरंगेची भेट दिवर मला म्हणजे कोणी कुठं जावं याच्याशी मला माझं काही म्हणणं नाही. मला काही सोयीर सुतक नाही, सुतक मानणाऱ्यांपैकी नाही. लोकशाही प्रगल्भ असावी, भेटी व्हाव्यात. परंतु मला अंततः असं म्हणायचं आहे की ही जरंगेला प्रेरणा कधी मिळाली, का मिळाली? जरंगेला खाजवणार कोण आहेत? माझ्या उदयने येऊन खाजवलंय म्हणून जरंगे बोलायला लागलाय का? सन्मान्य मंत्री आहेत, माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत, खाजवल्या गेलाय का? आणि मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकानं जरंगे असेल किंवा कोणी असेल आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, आपल्या अवकातीत बोललं पाहिजे, अवकात सोडून बोललं नाही पाहिजे. आणि त्यामुळं जरंगे सारख्या पाणी कम चाय विचारानं महाराष्ट्रात काही फरक पडत नसते. महाराष्ट्रानं असे लय जरंगे पाहिलेत. जरंगे काही सार्वजनिकरित्या हिताची गोष्ट करत नाही. काही मराठा युवक मला फोन करून सांगतात की सदावर्ते सर तुमची भूमिका बरोबर होती. आज जरंगेनं तुम्हाला सांगतो एक जुनी म्हण आहे की बाबा जातीत की मातीत, जरंगेनं सगळ्यांची माती करून टाकलेली आहे. कारण विद्यार्थ्यांना समजत नाही की त्यांनी कोणतं प्रमाणपत्र घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी व्यक्ती स्वार्थाच्या आहेत. वकील गुणवरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलन घोषणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. शिंदे गटांचे मंत्री उदय सामंत यांनी जरंगेची भेट घेतल्यानंतर लगेच आंदोलनाची घोषणा का झाली असा सवाल त्यांनी केला आहे. सदावर्ते यांनी जालन्यातून बोलताना आंदोलनामागे काही राजकीय शक्ती कार्यरत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा उधाण आला आहे. दुसरीकडे जरंगे समर्थकांनी हे आरोप फेटाळले आहेत. मराठा आंदोलनाचा मुद्दा आधीच संवेदनशील असताना आता राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहे. तुमच्या मते मराठा आंदोलनामागे राजकारण आहे का?